हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं आपल्या डिझायनर राणी या चॅनलवरती। तर आज आपण पाहणार आहोत प्रिन्स कट ब्लाऊज बॅक पार्ट। तर त्यासाठी तयार उंची 13ची हवी। 1 इंच एक्स्ट्रा शिलाई मार्जिनसाठी घेणार आहोत। 2.25 इंचावरती गळा घेणार आहोत। 3 इंचावरती शोल्डर घेणार आहोत। 5.5-6 इंचावरती मुंडा घेणार आहोत व मार्किंग आखून घेणार आहोत। 32चा चौथा भाग 8 इंचावरती मार्किंग करून घेणार आहोत। 2 इंच एक्स्ट्रा फिटिंगसाठी मार्जिन घेणार आहोत। कंबर आपली 28 आहे। 28चा चौथा भाग 7 इंचावरती मार्किंग करून घेणार आहोत। 1 इंच टक्स पॉईंट घेणार आहोत व 2 इंचावरती फिटिंगसाठी मार्जिन घेणार आहोत व मार्किंग आखून घेणार आहोत। तर आपल्याला मुंडा आकार देण्यासाठी 1.25 इंचावरती मार्किंग करून घ्यायचे आहे व मार्किंग आखून घेऊन कट करून घ्यायचं आहे। तयार गळा 3चा हवा, त्यासाठी दोन्ही बाजूनी शिलाई मार्जिन सोडून 3 इंचावरती मार्किंग करून घ्यायची। गळा रुंदी 2.5 इंचावरती मार्किंग करून बॉक्स आखून घ्यायचा। सिंपल गोल गळा तयार करणार आहोत, तर त्यासाठी गळ्याचा आकार कट करून घ्यायचा। मार्किंग आखून घेतलेले आहे। आता हा गळा कट करून घेणार आहोत। एकदम सिंपल पद्धतीने मी तुम्हाला कटिंग आणि स्टिचिंग सांगितलेले आहे। तुम्हाला अजून कोणकोणत्या प्रकारचे व्हिडिओ पाहायला आवडतील ते तुम्ही मला नक्की कमेंट करून सांगा, म्हणजे मी तसा व्हिडिओ तयार करून आपल्या चॅनलवरती अपलोड करेल। तर आता आपण शिलाई करून घेणार आहोत। त्यासाठी मेन कापडावरती अस्तर ठेवून खालच्या बाजूने एक शिलाई मारून घ्यायची। खालच्या बाजूने शिलाई मारून झालेली आहे। सेम अशाच प्रकारे आता पूर्ण गळ्यावरती एक शिलाई मारून घ्यायची। पूर्ण गळ्यावरती शिलाई मारून झालेली आहे। आणखी एक शिलाई मारून घ्यायची, म्हणजे गळा फिनिशिंग मध्ये बसतो। एक्स्ट्रा कापड कट करून घ्यायचं व पूर्ण गळ्यावरती छोटे छोटे कट मारून घ्यायचे। आता गळा आतमधल्या बाजूने फोल्ड करून घ्यायचा। आतमधल्या बाजूने गळा फोल्ड करून घेतलेला आहे। पूर्ण गळ्यावरती आता एक दाबटीप मारून घ्यायची। गळ्यावरती दाबटीप मारून झालेले आहे। अशाच प्रकारे आपण खालच्याही बाजूने एक शिलाई मारून घेणार आहोत। अशाच प्रकारचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड केलेले आहेत, तेही तुम्ही जाऊन पाहू शकता। खालच्या बाजूने एक दाबटीप मारून झालेली आहे। आता पूर्ण ब्लाऊज वरती अशाच प्रकारे एक शिलाई मारून घेणार आहोत। दुसऱ्या बाजूने सेम अशाच प्रकारे एक शिलाई मारून घ्यायची व एक्स्ट्रा कपडा कट करून घ्यायचा। तर आपला बॅक पार्ट तयार आहे। आता आपण टक्स मारून घेणार आहोत। त्यासाठी ब्लाऊज हा फोल्ड करून घ्यायचा। फोल्ड केलेल्या साईडने 4.5 इंचावरती मार्किंग करून घ्यायची। टक्स उंची 4 इंचावरती मार्किंग करून घ्यायची। दुसऱ्याही बाजूने सेम अशाच प्रकारे मार्किंग करून घ्यायची व टक्स मारून घ्यायचे। दोन्ही साईडने टक्स मारून घ्यायचे। दोन्ही साईडने टक्स मारून झालेले आहेत। तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा। व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।